आप लोग स्वागत है आपका मेरे इस न्यू ब्लॉग में। तर हे बघा बाबा आज घरीच आहे, रविवार आहे, आज जेवण करून राहिला. कधी पाहिलं माइनक्राफ्टची व्हिडिओ बघत असते. तो आज हम जाने वाले एक म्हणजे ते आमच्या दुकानावाले आहे ना, तर ते काहीतरी कार्यक्रम आहे त्याचा छत्रपती असं, तर आपण जाऊ संध्याकाळच्या वेळेस. तर काय कार्यक्रम आहे शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण दाखवतो मी. आता मी चाललेलो आहे दुकानावर. इकडं मस्तपैकी आभाळ आलेला आहे, हवा चालू आहे मस्तपैकी. चाललेलं आहे दुकानावर. इथून शटर पाहिलं तशी शटर बंद आहे दुकानाचं. तर तुम्हाला एक टिप देतो मी छोटीशी. तर गाईज तुमच्याकडे जर सॅमसंगचा फोन असेल तर हे बघा, ही चार्जर आहे सॅमसंगचं, चांगलं वॅटचं आहे. 50 ते 54 वॅटचं चार्जर आहे. जर तुमच्याकडं फास्ट चार्जिंग होत नसेल तर तुम्ही हे चार्जर ट्राय करू शकता. तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, घेऊन टाका. खूप भारी चार्जर आहे. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट जाऊन मीशोवर सर्च केलं सॅमसंग चार्जर मीशोवर, तर तुम्हाला डिस्काउंट नाही भेटणार. हे चार्जर तुम्हाला 300 ते 400 रुपयात भेटून जाईल, म्हणजे डायरेक्ट सर्च केल्यावर. आणि जर माझ्या डिस्क्रिप्शनमधली लिंक जर तुम्ही वापरली तर तुम्हाला हे फक्त 200 ते 250 रुपयामध्ये किंवा 190 ह्या प्राईजमध्ये भेटून जाईल. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउन डायरेक्ट खरीद लो जाके. अभी मैं जा रहा हूँ दुकान पर और शटर भी खुल चुका है. और ये कोई सब्सक्राइबर भागते हुए आ रहा है मेरे पास. हाँ भाई, क्या हाल चाल, कहाँ जा रहा है? पर आ चुका और मैंने साफ सफाई भी कर ली है. तुम्ही तर पाहिलं कसं आपण बघू ही चालू आहे का नाही. आणि मग मी त्याचा हार काढला नाही, तो खराब होईल. इथं मागच्या वर्षी लावला होता, तर आपण आता इथं ही एवढं काही पंखे थे. इधर लाइटिंग तो लगा दी, पर ये दिन में ज़्यादा चमकते नहीं, तो हम रात में इसे चालू कर देंगे. ये देखो, थोड़ी देर के लिए घरी आलो होतो, की पैसे नव्हते मग आपल्याकडे काहीच. तर मला वाटलं मग इथं कपाटामध्ये असेल, मम्मीनं काही ठेवेल. ते इथं फक्त काय म्हणते याला, खजूर ठेवलं होते आणि तिथे मनुके ठेवले होते बघा. आणि मग मी जसे मनुके घेतले आणि खिशात टाकायला गेलो, तर मग आपल्या खिशातच पहिले हे 3-4 दिवस पहिले घातलं होतं नाही शर्ट, तर 5 रुपये ठेवते. तर पहिल्यापासून तर भेटले मला. आता मी चाललो दुकानावर, मनुके घेतले काही. आता मी दुकानावर चाललो. बाबे कुठं गेला काय माहिती. मी डब्बा द्यायला जात नाही इसदासोबत, ते पण मग मोठ्या अप्पासोबत इसदासोबत गेला असं डब्बा द्यायला. फोन पण तिथे आहे मशनीवर, घरात कोणीच नाही, घर लावेल होतं, तिकडेच गेला असेल ते डब्बा द्यायला. 10:30 वाजता रोज डब्बा द्यायला. आता डबल चालू मी. मला हे सांगतात नाही, मी दुकानात ट्रायपॉड घेऊन जाऊ का नको. जाऊ नाही जात. करायला चाललेलं आहे घरी. आता बघू बाबा काय करीत आहे घरी. काही नाही करणार, ते फोनच पाहत बसला असं. हे बाबा झोका बांधला त्याने, तिथे खेळू राहिले. उद्या नागपंचमी ना. मजा घेऊ दे. मी आता चाललेलो आहे दुकानावर. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नाही आहात तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. याला ऑटोग्राफ देऊन टाकला मी, तरी पण बसला इथं. बाय गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.